Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explain the sowing. What is meant by sowing? Then factor affecting of sowing. That is a sowing time, sowing depth and then spacing. These are the main factor consider of sowing. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॉप सायन्स आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या दोन्ही विषयाचं जे सेम सिलेबस आहे ते आपण बघत आहोत. तर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी चॅप्टर नंबर 5 आहे आणि क्रॉप सायन्ससाठी हा चॅप्टर सीडमध्येच आहे पेपर 2साठी. आलं लक्षात? तर आपण सोईंग म्हणजे काय, सोईंग म्हणजे पेरणी आणि पेरणीवर काय अफेक्ट करतं याबद्दल आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. जसं की सोईंग टाईम अफेक्ट करतं. तर सोईंग कधी करायला पाहिजे? खरीप सीझनमध्ये जून जुलै आणि रबी सीझनमध्ये ऑक्टोबर टू नोव्हेंबर आणि समर सीझनमध्ये जानेवारी टू फेब्रुवारी हे 3 सीझनमध्ये आपण पेरणी करतो. आणि सोईंग डेप्थ हे सुद्धा फॅक्टर कन्सिडर केलं जातं की आपण बियाणं व्यवस्थित खोलीमध्ये म्हणजे किती खोल पेरायचं, तर त्याचे फॅक्टर अफेक्ट करतात की साईज ऑफ सीड आहे. लार्जर साईजचं सीड असेल खोल पेरावं लागेल, स्मॉलर साईजचं असेल तर शॅलो पेरावं लागेल म्हणजे उथळ पेरावं लागेल. तर हे फॅक्टर अफेक्ट करतात. आणि त्याच पद्धतीनं टेम्परेचरसुद्धा अफेक्ट करतं. जमिनीचं तापमान हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे. जसं की व्हीट क्रॉपचं आपण सांगितलं की ऑक्टोबर नोव्हेंबर हा महिन्यामध्ये पेरणी करायला पाहिजे, परंतु त्या महिन्यामध्ये जर तापमान जास्त असेल तर व्यवस्थित बियाणं वापरूनसुद्धा ते मरून जाणार रोपटं. तर टेम्परेचरसुद्धा अफेक्ट करतं. नंतर अफेक्ट करणारं जे फॅक्टर आहे ते आहे स्पेसिंग. तर आज आपण लेक्चर नंबर 2मध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय स्पेसिंग. तर स्पेसिंग हे थर्ड फॅक्टर आहे. कशावरचं? सोईंगवरचं. तर स्पेसिंग, व्हॉट इज मीन बाय स्पेसिंग? द डिस्टन्स बिटवीन 2 रो ऑर 2 प्लांट नोन ॲज स्पेसिंग. स्पेसिंग म्हणजे पिकाचं अंतर. पिकाचं अंतर 2 ओळीमधलं अंतर आणि 2 झाडामधलं अंतर त्यालाच आपण स्पेसिंग असं म्हणतो. त्यालाच आपण प्लांटिंग डिस्टन्ससुद्धा म्हणतात. प्लांटिंग डिस्टन्स म्हणजे पिकामधील अंतर. पिकामधील अंतर हे फार महत्त्वाचं फॅक्टर अफेक्ट करतं पिकाच्या वाढीवर. द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन इज असेन्शियल फॉर गेट मोर यील्ड. जेवढे झाडं असायला पाहिजे एका हेक्टरमध्ये, एका एकरमध्ये, पर्टिक्युलर एरियामध्ये, तर ते ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन असेल तर उत्पादन हे समाधानकारक मिळणार, अन्यथा कमी होणार. ज्या झाडांची संख्या असेल तरी कमी उत्पादन होणार, कमी झाडाची संख्या असेल तरी उत्पादन कमी होणार. तर यासाठी प्रत्येक पिकाचं आणि त्या जातीनुसार सुद्धा आपण स्पेसिंग बदलतो. टू डेन्स ऑर वाईड प्लांटिंग मे रिझल्ट इन रिडक्शन ऑफ यील्ड पर युनिट एरिया. आपण झाडाचं अंतर जास्त ठेवलं उत्पादन कमी होणार. इफ सोन डेन्सली the growth of individual plant will be affected due to competition among plant for space, food, water. तर आपण जर जास्त डेन्सिटी म्हणजे झाडांची संख्या जास्त वाढवली तर त्यामध्ये एकमेकामध्ये कॉम्पिटिशन लागणार आणि त्यामध्ये कोणाचाच फायदा होणार नाही. तर झाडांची व्यवस्थित वाढ न होता उत्पादन कमी होणार. आणि झाडं कशासाठी कॉम्पिटिशन करायला लागणार? एकतर जागेसाठी, प्लांट न्यूट्रियंटसाठी म्हणजे अन्न घटकासाठी, पाण्यासाठी आणि सूर्यप्रकाशासाठी
एकमेकामध्ये कॉम्पिटिशन लागणार आणि त्यामध्ये कोणाचाच फायदा होणार नाही. म्हणून आपण झाडामध्ये अंतर मेंटेन असणं गरजेचं आहे. त्या पिकाचं अंतर वेगळं असतं. तर हे डिटेलमध्ये 12वीमध्ये प्रत्येक पिकाचं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी स्पेसिंग म्हणजे काय आणि क्रॉप सायन्ससाठी 12वीमध्ये स्पेसिंगची डेफिनेशन विचारतात 1 मार्कासाठी. तरी डेफिनेशन पाठ करून ठेवायला पाहिजे. द डिस्टन्स बिटवीन 2 रो म्हणजे ओळ और 2 प्लांट म्हणजे झाडामधलं अंतर नोन ॲज स्पेसिंग. किती सोपं आहे की नाही सोपं. तर हे स्पेसिंग जे आहे तर हे सपोज 2 ओळी आहेत. या ओळीमधलं अंतर किंवा 2 झाडामधलं अंतर किंवा ओळीमधलं अंतर आणि झाडामधलं अंतर यालाच आपण काय म्हणतो स्पेसिंग म्हणतो. तर प्रत्येक पिकाचं काही ठराविक अंतराने लागवड केली जाते. ते कापूस असू द्या किंवा भात पीक असू द्या, सोयाबीन असू द्या, मूग असू द्या, उडीद असू द्या. तर पर्टिक्युलर 2 रोमधलं तरी अंतर मेंटेन केलं असतं. 2 झाडामधलं तरी थोडंफार कमी जास्त असेल, परंतु 2 ओळीमधलं फिक्स अंतर टिपणीनं पेरलं तर 2 ओळीमधलं अंतर फिक्स असणार आहे. आणि जर आपण लागवड करायची असेल तर 2 झाडामधलंही आणि 2 रोमधलंही म्हणजे ओळीमधलंही अंतर मेंटेन असतं. जसं कापूस हे उदाहरण आपण घेतलं तर 2 ओळीमधलंही अंतर सारखं असतं आणि 2 झाडामधले अंतर मेंटेन असतं. आपण सपोज टोमॅटो लागवड करतो तेव्हाही अंतर मेंटेन असतं. चिली, ब्रिंजॉल तर असं स्क्वेअरमध्ये किंवा रेक्टँग्युलरमध्ये लागवड केलेली असते. तर यालाच आपण काय म्हणणार स्पेसिंग म्हणणार. काय म्हणणार स्पेसिंग. काय म्हणणार 2 ओळीमधलं अंतर किंवा 2 झाडामधलं किंवा 2 ओळीमधलंही आणि 2 झाडामधलंही यालाच आपण स्पेसिंग म्हणतो. याला आपण प्लांटिंग डिस्टन्स म्हणतो. जे फळ झाड असतात तर जास्त अंतराने लागवड केली असते. 10 मीटर आहे ना, 6 मीटर, 12 मीटर असं अंतर असतं, जास्त अंतर असतं. आंब्याची लागवड 10 किंवा 12 मीटरनं, संत्र्याची 6 मीटरनं असं अंतराने लागवड केली असते. केळीची 3 बाय 3 किंवा 3 बाय 1.5 मीटर, द्राक्षाची 3 बाय 1.5 मीटर असं अंतर असतं, म्हणजे रेक्टँग्युलरनं लागवड केलेली असते. तर ते स्पेसिंग. तर या पद्धतीनं 2 ओळीमधलं अंतर जर आपण सोयाबीन वगैरे असं पीक असेल आपलं ज्वार वगैरे तर 2 ओळीमधलं अंतर मेंटेन असतं. 2 झाडामधलं तेवढं मेंटेन राहत नाही, कारण आपण हाताने पेरणी केली असतं, कुठं कमी जास्त बियाणं पडतं. आणि जर आपण ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर पेरणी केली असेल तर पर्टिक्युलर व्यवस्थित अंतरानेच बी पडणार, तर तिथं झाडामधले अंतर मेंटेन होतं. तर बाळांनो, या पद्धतीनं आपण गोबी वगैरे जे काही लावत असाल त्या पद्धतीनं अंतर मेंटेन असतं. 2 ओळीमध्ये जास्त, 2 झाडामध्ये कमी, याला आपण रेक्टँग्युलर सिस्टीम म्हणणार. आणि जे चौरस असेल तर त्याला स्क्वेअर म्हणणार. तर या पद्धती टमाटे आपण लागवड करत असताना व्यवस्थित 2 झाडामधलं अंतर, 2 ओळीमधलंही अंतर मेंटेन करून आपण लागवड करतो. यालाच स्पेसिंग असं म्हणतो. या पद्धतीनं हे मोठे झाडं जे फळझाड, हे चिंचेचे झाड वगैरे, तर हे 2 झाडामधलं अंतर मेंटेन आहे. आंब्याचे झाडं वगैरे असतात तेव्हा मेंटेन असतं. संत्र्याचे झाडं म्हणा. तर स्पेसिंग डिपेंड अपॉन डिफरंट फॅक्टर. स्पेसिंग डिपेंड अपॉन डिफरंट फॅक्टर. आता प्रत्येक पिकाचं अंतर वेगळं असतं, तर ते फॅक्टर कन्सिडर केलं जातं. सच ॲज ग्रोथ हॅबिट ऑफ प्लांट. जसं फळझाड आहे 10 मीटर, 12 मीटरनं 6 मीटर अंतर आपण लागवडीचं ठेवतो. त्याच पद्धतीनं वॉटरमेलॉन आहे ना, मस्कमेलॉन आहे, जसं टरबूज आहे, खरबूज आहे, याचंही अंतर आपण 1-1 मीटरने अंतराने लागवड करतो. त्याच पद्धतीनं कापूस आहे तर 1 मीटर, 1.25 मीटर अंतर ठेवून आपण कापसाची लागवड करतो आणि 2 झाडामधलं अंतर कमी ठेवतो. नंतर फॅक्टर अफेक्ट करतं सॉईल टाईप ऑफ सॉईल. जसं हलकी जमीन आहे, मध्यम आहे, भारी आहे. भारी जमिनीमध्ये झाडांची वाढ जास्त होणार आहे, म्हणून आपण सेम क्रॉप असू द्या, भारी जमिनीमध्ये कापूस हे जास्त अंतराने लागवड केलं जातं. तेच हलकी जमीन असेल तर कमी अंतराने कापसाची लागवड केली जाते. देन पर्पज फॉर विच. आता कशासाठी आहे ते झाड. आपण ज्वारी धान्यासाठी लावलेली असेल जास्त अंतराने पेरणी करतो. तेच फॉडरसाठी, वैरणासाठी, आपल्या जनावरांसाठी वैरणासाठी लागवड केलेलं असेल तर आपण अंतर कमी ठेवतो. तर हे पर्पजवर सुद्धा अवलंबून असतं.
for which crop is grown and also the sowing season. सोईंग सीझनवरही अवलंबून आहे. जसं खरीप सीझन हे जास्त अंतराने असतं, समर सीझन हे कमी अंतराने लागवड केलेलं असतं. द क्रॉप विथ ब्रँचिंग हॅबिट और विथ गुड टिलरिंग कॅपॅसिटी विल रिक्वायर मोर स्पेस. नंतर त्या झाडाची वाढीवर सुद्धा असतं. आपण भुईमुगाचं जर उदाहरण घेतलं बाळांनो, तर 3 टाईपच्या भुईमुगाच्या जाती असतात. इरिॲक्ट व्हेरायटी, सेमी स्प्रेडिंग व्हेरायटी आणि स्प्रेडिंग व्हेरायटी. इरिॲक्ट म्हणजे उपट्या भुईमुग, याला अंतर कमी लागतं कारण ते सरळ वाढतं, त्याला उपट्या भुईमुग म्हणतात. हाताने उपटतात ते आणि त्याची सरळ वाढ होते. तेच भुईमुगाची जात सेमी स्प्रेडिंग असेल तर अंतर स्प्रेडिंगपेक्षा कमी लागणार, परंतु इरिॲक्टपेक्षा जास्त लागणार. तेच स्प्रेडिंग पसऱ्या भुईमुग असेल तर जास्त अंतराने लागवड केली जाते. 60 बाय 60 सेंटीमीटरनं लागवड केली जाते किंवा 60 बाय 45 सेंटीमीटरनं लागवड केली जाते. तेच इरिॲक्ट असेल तर 30 बाय 10 असा फरक असतं. विथ गुड टिलरिंग कॅपॅसिटी विल रिक्वायर मोर स्पेसिंग. जसं ऊस आहे, याला टिलरिंग फुटवे भरपूर येतात म्हणून आपण 2 ओळीमध्ये अंतर जास्त ठेवून लागवड करतो. नंतर फुटवे भरपूर येतात, तेवढी जागा व्यापते. त्याच पद्धतीनं तुरीचं उदाहरण घेतलं तर स्प्रेडिंग होतं नंतर, म्हणून आपण तुरीचं पीक शक्यतो आपण आंतरपीक म्हणून घेतो. सोयाबीनमध्ये, मुगामध्ये, उडदामध्ये. नंतर उडीद मूग निघालं की पूर्ण तुरीसाठी ती जागा वापरता येते. तूर व्यवस्थित स्प्रेडिंग होणार. किंवा कापसामध्ये लावतो आपण, तर अशा पद्धतीनं हे हॅबिटनुसार आपण स्पेसिंग ठेवतो. इंडिव्हिज्युअल प्लांट ग्रोथ मे बी विग्रस इन रेनी सीझन. तर शक्यतो रेनी सीझनमध्ये झाडाची चांगली वाढ होते कारण फेवरेबल क्लायमेटिक कंडिशन असतं, पाऊस असतं. तर अशा वेळेस आपण जास्त अंतराने लागवड करतो. हिन्स इन रेनी सीझन द स्पेसिंग मे बी वायडर दॅन इन समर सीझन. तर रेनी सीझनमध्ये जास्त म्हणजे जास्त अंतर ठेवलं जातं समर सीझनपेक्षा. तर हे सीझन फॅक्टर अफेक्ट करतं. या पद्धतीनं आपण स्पेसिंगवर फॅक्टर अफेक्ट करणारे कोणकोणते ग्रोथ हॅबिट आहे, टाईप ऑफ सॉईल आहे, पर्पज आहे, सीझन आहे, तर हे फॅक्टर अफेक्ट करतात बाळांनो. नेक्स्ट, ऑन द सेम क्रॉप. आता सेम क्रॉप आहे, सपोज भुईमुगच क्रॉप आपण उदाहरण घेऊ. ऑन द सेम क्रॉप वाइडर स्पेसिंग इज रिक्वायर ऑन हेवी सॉईल ॲज कम्पेअर टू लाईट सॉईल. तर आपण भाऱ्या जमिनीमध्ये जास्त अंतराने लागवड करायला पाहिजे, हलक्या जमिनीमध्ये कमी अंतर ठेवलं जातं. क्लोज स्पेसिंग असतं कारण झाडांची तेवढी वाढ होत नाही. द स्पेसिंग ऑल्सो डिपेंड्स अपॉन द पर्पज फॉर विच क्रॉप इज ग्रोन. तर ते पीक आपण पर्पज काय, त्याचा उद्देश काय, लागवडीचा उद्देश काय, ते कशासाठी लागवड केलेली आपण, यावर सुद्धा स्पेसिंग अफेक्ट करतं. जसं की उदाहरण सांगितलं की धान्यासाठी लागवड केलेलं ज्वारीचं पीक हे जास्त अंतराने असतं. 45 सेंटीमीटर रोमधलं अंतर असतं. 2 झाडामध्ये 10 ते 15 सेंटीमीटर असतं. तेच वैरणासाठी लावायचं असेल, हिरवं वैरणासाठी, तर कमी अंतर असतं. तेच अंतर 22.5 किंवा 18 सेंटीमीटर 2 ओळीमध्ये आणि झाडामधलं अंतर 5 सेंटीमीटर. कारण की आपल्याला प्लांट पॉप्युलेशन जास्त पाहिजे, कारण वैरण जास्त पाहिजे आपल्याला. तर जास्त कमी अंतराने लागवड केली जाते जास्त झाडं बसण्यासाठी. जेवढं जास्त झाडं बसणार तेवढं वैरणाचं उत्पादन जास्त होणार. इन्क्रीज इन प्लांट हाईट विथ लेस डायमीटर इज प्रेफरेबल फॉर फॉडर क्रॉप अँड देअरफॉर फॉडर क्रॉप्स आर जनरली सोन डेन्स दॅन ग्रेन क्रॉप. तेच मी आता सांगितलेलं की फॉडर क्रॉप हे सरळ वाढतं आणि प्लांट पॉप्युलेशन जेवढं जास्त पाहिजे तेवढं जास्त वैरणाचं उत्पादन मिळणार. आपल्याला धान्यासाठी लावायचं असेल तर जास्त अंतर ठेवावं लागेल, वैरणासाठी लागेल तर कमी अंतराने ठेवावं लागेल, मग झाडांची संख्या जास्त बसावं लागेल. तर या पद्धतीने स्पेसिंग हे अफेक्ट करतं. तर नेक्स्ट बघूया आपण, इन क्रॉप्स ग्रोन ऑन स्टोर्ड सॉइल मॉइश्चर अंडर रेनफेड कंडिशन द स्पेसिंग शुड बी सच टू अवॉइड overcrowding of plants that may deplete most of the moisture before crop mature. तर जे आपण
रेनफेड क्रॉप आपण जे घेतो रबी सीझनमध्ये, जमिनीच्या ओलाव्यावर जे आपण पिकं घेतो ते पिकं आपण जास्त क्लोज स्पेसिंगनं लावायला नको, कारण की तिथं कॉम्पिटिशन जास्त होणार आणि ते ओलावा किती झाडांना मिळणार. त्यासाठी झाडांची स्पेसिंग हे जास्त अंतराने ठेवलं जातं की जेणेकरून झाडं जास्त झाडांची संख्या कमी असायला पाहिजे, जेणेकरून त्याला त्याच्या लाईफ पिरियडमध्ये पूर्ण ओलावा मिळेल. यासाठी स्पेसिंग जास्त ठेवायला पाहिजे, झाडांची संख्या कमी बसणार आणि त्याचं पूर्ण ग्रोथ पिरियडमध्ये ओलावा मिळणार की जेणेकरून तो मॅच्युअर होणार. तर हे विचार करायला पाहिजे, सॉईल मॉइश्चरचं ही विचार करून आपण काय करायला पाहिजे, स्पेसिंग ठेवायला पाहिजे. इन शॉर्ट, स्पेसिंग शुड बी सो ॲडजस्टेड टू हॅव ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन अंडर डिफरंट कंडिशन. तर आपण शॉर्टमध्ये स्पेसिंग जर म्हटलं तर ॲडजस्ट करून आपण प्लांट पॉप्युलेशन, ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन बसवायला पाहिजे पर युनिट एरियामध्ये. तर आता हे महत्त्वाचं जे आहे, प्लांट पॉप्युलेशन इज इक्वल टू एरिया इन मीटर स्क्वेअर डिवायडेड स्पेसिंग इन मीटर स्क्वेअर. तर प्लांट पॉप्युलेशन आपल्याला काढता येतं आणि महत्त्वाचं आहे. तर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनासुद्धा हे प्रॅक्टिकल आहे, प्लांट पॉप्युलेशन काढायचं फॉर्म्युला आहे आणि कसं प्लांट पॉप्युलेशन काढतात हे रिअल आपल्याला प्रॅक्टिकली करावं लागतं आणि प्रॉब्लेम असतं याच्यावर 4 मार्कासाठी बोर्ड एक्झाममध्ये, प्रॅक्टिकल एक्झाममध्ये. त्याच पद्धतीनं क्रॉप सायन्सवाल्यासुद्धा प्लांट पॉप्युलेशन काढणं हे प्रॅक्टिकली आहे. त्यासाठी थोडं व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला की प्लांट पॉप्युलेशन कसं काढलं जातं. तर त्याचा फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे. प्लांट पॉप्युलेशन इज इक्वल टू एरिया इन मीटर स्क्वेअर, टोटल एरिया, जेवढं आपलं एरिया दिलेलं आहे ते मीटर स्क्वेअरमध्ये काढायला पाहिजे आणि डिवायडेड बाय स्पेसिंग इन मीटर स्क्वेअर. तर दोन्ही युनिट एक असायला पाहिजे. जर आपलं धान्याचं पीक असेल, ज्वारी, सोयाबीन, हे मीटरमध्ये लागवड केली जात नाही, ते सेंटीमीटरमध्ये असतं, तर तेव्हा आपलं टोटल एरियासुद्धा सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल आणि स्पेसिंग हे मीटर स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये असणार. तर दोन्ही युनिट हे एक करून घेणं गरजेचं आहे, हे महत्त्वाचं आहे. दोन्ही युनिट टोटल एरियाचं जे आहे ते एरियाही जे स्पेसिंग दिलेलं आहे सेंटीमीटरमध्ये असेल तर टोटल एरियासुद्धा कन्वर्ट करून सेंटीमीटरमध्ये घ्यायला पाहिजे. तर दोघांचं युनिट एक असेल तरच आपलं प्लांट पॉप्युलेशन हे व्यवस्थित निघणार आहे. तर तुम्ही फिजिक्समध्ये जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व करता तर युनिट बघणंही गरजेचं असतं. तसंच इथं युनिट महत्त्वाचं आहे. आपण मीटर स्क्वेअर आहे का सेंटीमीटर आहे हे बघणं गरजेचं आहे. तर हा फॉर्म्युला काय, एरिया इन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय स्पेसिंग इन मीटर स्क्वेअरमध्ये आहे. तर या पद्धतीनं आपण हे स्पेसिंग प्लांट पॉप्युलेशन हे काढण्याचा फॉर्म्युला आहे. तर आपण एक प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे ते आपण कशा पद्धतीने सॉल्व करायला पाहिजे. तर हा समजा प्रॉब्लेम आहे आपलं, आपण प्रॅक्टिकली जर हे प्लांट पॉप्युलेशन आपल्याला काढायचं आहे, 1 हेक्टर एरिया दिलेला आहे आणि त्यामध्ये झाडं किती बसतात तर हे काढायचं आहे. तर आपल्याला प्रॉब्लेम कॅल्क्युलेट द प्लांट पॉप्युलेशन ऑफ मँगो प्लांट पर हेक्टर. एका हेक्टरमध्ये आंब्याचे झाडं किती बसतात इफ प्लांटिंग डिस्टन्स इज 10 मीटर. तर इथं 2 गोष्टी दिलेल्या आहेत. तर कोणकोणते दिलेले आहे, एक तर टोटल एरिया हेक्टरमध्ये दिलेला आहे, एका हेक्टरमध्ये आंब्याचे झाडं किती बसतात, आणि दुसरं दिलेलं आहे आपल्याला प्लांट डिस्टन्स दिलेलं आहे म्हणजे स्पेसिंग दिलेलं आहे. तर मीटरमध्ये दिलेलं आहे. तर स्पेसिंग म्हटल्यानंतर काय होतं अर्थ की 2 ओळीमध्ये आणि 2 झाडामध्ये 10 मीटर अंतर आहे, चौरस आहे ना. तर आपल्याला सोल्युशन करत असताना, प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला काय दिलेलं आहे ते अगोदर मेन्शन करणं आवश्यक आहे. एरिया दिलेला आहे 1 हेक्टर, किती दिलेलं आहे 1 हेक्टर दिलेलं आहे आणि स्पेसिंग 10 मीटर म्हणजे 2 ओळीमधलं अंतर 10 मीटर आहे, 2 झाडामधले अंतर 10 मीटर आहे, असं त्याचा अर्थ आहे. तर स्पेसिंग जेव्हा दिलेलं असतं आणि टोटल एरिया जे दिलेलं असतं अशा वेळेस आपल्याला त्या एरियामध्ये किती झाडं बसतात हे आपल्याला रिअल काढता येतं बाळांना.
मग त्यासाठी आपल्याला टोटल एरिया दिलेला आहे 1 हेक्टर. तर आता हे हेक्टर जे आहे त्याचं कन्वर्ट मीटर स्क्वेअरमध्ये करून घ्यावं लागेल, कारण स्पेसिंग आपलं मीटर स्क्वेअरमध्ये आहे. जर सेंटीमीटरमध्ये असतं तर हेक्टरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घेणे गरजेचं असतं. तर आता आपल्याला 1 हेक्टर, आता तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की बाबा क्षेत्रफळ, आपलं शेतीचं क्षेत्रफळ मोजताना आपल्याला सगळ्यात अगोदर सगळ्यात लहानात लहान युनिट बघणं गरजेचं आहे. तर आपण लहानात लहान युनिट जे आहे क्षेत्रफळ मोजण्याचं आपलं ते आहे R. 1 R इज इक्वल टू 100 मीटर स्क्वेअर. 1 R म्हणजे 100 मीटर स्क्वेअर, म्हणजे 10 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद अशी जी जागा तयार होणार आहे ते म्हणजे 1 R. याला आपण गुंठा असं म्हणतो. तर गुंठा हे करेक्ट नाही आहे. स्टँडर्ड जे युनिट आहे शेतीमधलं सगळ्यात लहान युनिट ते R आहे. R म्हटलं की काय ग्राह्य धरायचं की 10 मीटर लांब 10 मीटर रुंद असं जे क्षेत्रफळ येणार आहे 10 गुणिले 10 म्हणजे 100 मीटर स्क्वेअर क्षेत्रफळ जे असणार आहे त्याला आपण 1 R असं म्हणणार. तर 1 R कळालं तुम्हाला. 1 R म्हणजे 100 मीटर स्क्वेअर. आता 40 R म्हणजे 40 R इज इक्वल टू किती होणार आहे 4000 मीटर स्क्वेअर. 40 R म्हणजे किती होणार आहे 4000 मीटर स्क्वेअर. आता ढोबळ मानाने आपण 40 गुंठे 40 R म्हणजे 1 एकर असं ग्राह्य धरतो म्हणालो. हां, एकर हे स्टँडर्ड युनिट नाही आहे. आपण एक आपल्या बोली भाषेमध्ये आपण एकर म्हणतो. 40 R म्हणजे 40 गुंठे म्हणजे 1 एकर. आता 100 R म्हणजे किती होणार आहे 10,000 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 1 हेक्टर. 1 हेक्टर म्हणजे 100 Rचं 1 हेक्टर. समजलं. हे डोक्यात ठेवा. 100 R म्हणजे 1 हेक्टर आणि 100 R म्हणजे 10,000 मीटर स्क्वेअर. म्हणजेच 100 R म्हणजे 10,000 मीटर स्क्वेअर म्हणजेच 1 हेक्टर म्हणजे 10,000 मीटर स्क्वेअर. कळालं. लक्षात राहील का. तर स्टँडर्ड युनिट आहे 1 हेक्टर. आपली जमीन जी असते 7/12 हेक्टर R मध्ये आणि हेक्टरमध्ये असते. जेव्हा 100च्या वर जाईल 100 R म्हणजे 1 हेक्टर होणार आणि त्याच्या आतमध्ये असणार 80 R 60 R तर ते R मध्येच मेन्शन केलं जाईल. जेव्हा 1 हेक्टरच्या वर राहील तर 1 हेक्टर 40 R 1 हेक्टर 42 R असं दिलं जाईल. तर 7/12 2 रकाने असतात R आणि हेक्टर. तर 100 जेव्हा R होईल तेव्हा हेक्टरमध्ये कन्वर्ट होईल आणि त्याच्या वर आणखीन 1 हेक्टर 40 R तर हेक्टरच्या जागी 1 येणार आणि R किती आहे ते R येणार. असं 7/12 मेन्शन केलेलं असतं. 7/12 बघायला पाहिजे आपल्या घरची. तर विद्यार्थी मित्रांनो क्रॉप सायन्सवाल्यालाही महत्त्वाचं आहे, ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनाही फार महत्त्वाचं आहे. तर जेव्हा आपण हे विषय घेतले तर हे प्रॅक्टिकली आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. तर आता हे कसं काढायचं. आता आपलं 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर. कळालं. आता स्पेसिंग दिलेलं आहे 10/10 मीटर. तर आपलं जे फॉर्म्युला आहे फॉर्म्युला काय होतं आपलं की एरिया मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय स्पेसिंग मीटर स्क्वेअर. तर एरिया रिक्वायर पर प्लांट इन मीटर स्क्वेअर काढायचं असेल टू रो डिस्टन्स मल्टिप्लाइड बाय प्लांट टू प्लांट डिस्टन्स. आता रो टू रो 10 मीटर आहे, प्लांट टू प्लांट 10 मीटर आहे. दोघांचं मल्टिप्लाय केलं तर 100 स्क्वेअर मीटर येतं. आलं स्क्वेअर मीटरमध्ये. तर टोटल एरिया 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर. 10,000 का 10,000 आलं की 100 R. 1 R म्हणजे 100 मीटर स्क्वेअर. तर 100 R म्हणजे 10,000 मीटर स्क्वेअर झालं. कन्वर्ट कळालं की 10,000 आले कुठून स्क्वेअर मीटरमध्ये कन्वर्ट झालं. म्हणजे क्षेत्रफळ काढलो आपण 1 हेक्टरचं मीटर स्क्वेअरमध्ये. नंतर टोटल प्लांट पॉप्युलेशन इज इक्वल टू 10,000 डिवायडेड बाय 100. 10,000 एरिया इन मीटर स्क्वेअर आहे. 100 काय एरिया रिक्वायर पर प्लांट इन मीटर स्क्वेअर. जे स्पेसिंग मीटर स्क्वेअर जे आहे एका झाडाला किती मीटर स्क्वेअर लागतं, एका झाडाला किती क्षेत्रफळ लागतं तर 100 मीटर स्क्वेअर लागतं.
तर 10,000 डिवायडेड बाय 100 मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 100 प्लांट. म्हणजे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले, तर राहिले किती 100 प्लांट ऑफ मँगो पर हेक्टर. तर एका हेक्टरमध्ये आंब्याचे झाड किती बसणार, 100 झाडं बसणार. अशा पद्धतीनं तुम्हाला कशाचंही ज्वारीचं सोयाबीनचं कशाचंही प्लांट पॉप्युलेशन काढता येतं. टोटल एरिया माहीत पाहिजे आणि त्याचं स्पेसिंग माहीत पाहिजे. तर एका हेक्टरमध्ये झाडं किती बसतात, तर लक्षात काय ठेवायचं, दोघांचं युनिट सेम करून ठेवायचं आहे ना, सेम करायचं. कारण आपण इथं सेम केलो की नाही, काही स्पेसिंग मीटरमध्ये आहे, पण आपण टोटल एरिया जी आहे हेक्टरचं कन्वर्ट आपण मीटर स्क्वेअरमध्ये केलं. तसं जर स्पेसिंग तुम्हाला सेंटीमीटरमध्ये दिलेलं असेल सोयाबीन ज्वारीचं, तर आपलं 1 हेक्टरचंही क्षेत्रफळ आपण सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. कसं कन्वर्ट होईल, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 100नं मल्टिप्लाय करायचं तर वाढणार, सेंटीमीटरमध्ये होणार. तर या पद्धतीनं तुम्हाला कोणत्याही पिकाचं टोटल प्लांट काढता येतात. मग याचा रिझल्ट काय लिहिणार, रिझल्ट फॉर 1 हेक्टर एरिया रिक्वायर 100 मँगो प्लांट. 100 मँगो प्लांट 1 हेक्टर एरियासाठी 100 आंब्याची झाडं लागतात. मग तुम्ही तेवढे झाडं लावणार, किती हेक्टर आहे त्या प्रमाणामध्ये, 2 हेक्टर असेल 200 झाडं, मग वर आपण 2-3 झाडं एक्स्ट्रा आणणार. आणि जर आपण कॅल्क्युलेशन केलं नाही आणि तसंच नर्सरीमध्ये 1000 झाडं लावले, 1000 झाडं आणले आपण आणि लागले किती इथं 100, मग 900 झाडं काय करायची. यासाठी आपण झाडं खरेदी करण्या अगोदर आपल्याला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. तर राहील का लक्षात विद्यार्थी मित्रांनो, तर हे प्रॅक्टिकली महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असं तुम्ही प्रॉब्लेम घ्या, कोणतेही एरिया चेंज करा आणि स्पेसिंग चेंज करा, तुम्हाला काढता येतं किती झाडं बसतात. तर काढणार ना, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी 4-4 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. आणि काही प्रॉब्लेम आलं तर मला कमेंट्स करा, मी तुम्हाला समजून सांगणार. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने झाडं काढण्याचं काय प्लांट पॉप्युलेशन काढता येतं आपल्याला लक्षात. तर एका क्षेत्रफळामध्ये म्हणजे जे काही क्षेत्रफळ दिलेलं 1 हेक्टर वगैरे, त्यामध्ये झाडं किती बसतात ते आपल्याला रिअल काढता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित आपण व्हिडिओ बघा, इतरांना शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, फारच मजा येत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर असेच आपले लेक्चर होणार, तर बोर होऊ देणार नाही. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जे काही व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार, तुम्ही बघत राहणार, आनंदी राहणार. विद्यार्थी मित्रांनो, थँक्स. जय जवान जय किसान.